म्हणून हे अशा जिहादी मानसिकतेचे हिरवे साप मग ते कुठल्या कसेही असो, कुठल्याही पदावर असो, त्यांना या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही वळवळ करायला देणार नाही. हर्षवर्धन सकपाळांनी दिलगिरी व्यक्त जरी केली असली तरी आज सकल हिंदू समाज आंदोलन करत होतं. त्यांचं म्हणणं आहे की शिवप्रेमींना मला दुखवायचं नव्हतं, भाजप अपप्रचार करते, मी कुठेही शिवरायांचा मला तुलना करायची नव्हती. अहो, शिवरायांची तुलना होऊच शकत नाही, कारण का स्वराज्याची लढाई, मी परत एकदा बोलतो, ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि हा टिप्या आणि हा औरंग्या हा मुसलमानांची किंवा हिरव्यांच्या बाजूनी, इस्लामीकरणाच्या बाजूनी होता. हे लोकांनी असंख्य मंदिरं तोडली, हे लोकांनी हिंदूंना धर्मांतर केलं. आणि आमच्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, जिथे मंदिरं वाचवली आणि आपल्या असंख्य हिंदू समाजाला ह्या इस्लामीकरणाकडून वाचवलं. म्हणून तुलना होण्याचं कारणच नाही. हा टिप्या सुलतान खरं म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या बुटापर्यंत पण नाही आहे. जिधर थुकना मना आहे ना, त्याच्यावर खरं म्हटलं तर टिपू सुलतानचा फोटो लावला पाहिजे आणि दिवसभर थुकत राहायला पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो. कोकणामध्ये एक मराठा भवनची वीट रचली जाते तुमच्या हस्ते. नाही, आमच्या कणकवलीमध्ये सिंधुदुर्गाची अतिशय जुनी मागणी होती की आमच्या कणकवलीमध्ये हक्काचं आमचं सांस्कृतिक भवन आणि मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह ही फार जुनी मागणी होती. यावेळी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमच्या परत एकदा मतदारांनी मागणी लावून धरली आणि म्हणूनच या आता निवडणुकीची सगळी धामधूम झाल्यानंतर कणकवलीमध्ये राज्य शासनाच्या जागेवर आपण मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह बनवण्याची सगळी तयारी केलेली आहे. त्याची प्रमा आलेली आहे. आता 19 फेब्रुवारीला त्याचं आपण भूमिपूजन करत आहोत. 8 कोटीची निधी एवढी त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. सर, एक वेगळा प्रश्न होता. कितींदा सर? नांदेड जिल्ह्यामधील एक जिल्हा परिषदेची शाळा आहे, ती आता न्यायालयाच्या आदेशानंतर ती जमीन जी आहे ती शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या शाळेतील तब्बल 1,400 विद्यार्थी आहेत, ते आता वाऱ्यावर पडलेले आहेत. या संदर्भात सरकारची काय भूमिका असेल? सरकार त्या केसबद्दल अभ्यास करेल. न्यायालयाचा कुठल्याही पद्धतीचा अवमान न करता त्या विद्यार्थ्यांना कसं न्याय देता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची सरकार म्हणून भूमिका पुढे मांडू. ये अभी अलग से कुछ नहीं होएगा भाई, तेरे को जो इधर काढ़ी रख और बात कर भाई. काढ्या लावू नका रे बाबा. सुलतान विरोधात या ठिकाणी आक्रमक भूमिका, शिवरायांची तुलना कोणाशीही होणार नाही असं नितेश राणे म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.